हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे समर ड्रिंकमध्ये घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये वॉटरमेलन मॉजिटो ड्रिंक. अगदी सोपी अशी ड्रिंक आहे. एकदा तुम्ही ही ड्रिंक घरी नक्की ट्राय करून बघा. जी खुशी होते ना आपल्याला, ती एक नंबर आहे बघा. त्यासाठी मी काय केलं, एक ताजं ताजं टरबूज घेतले, त्याला मधून असं कट करून हाफ टरबूजचं मी गर असं त्यांच्या साहाय्याने काढून घेतलं. तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने स्टाईलने गर अलग करावा, त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे. हा गर मी टाकला आहे ज्युसरमध्ये, तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकू शकता. सोबतच त्यामध्ये मी टाकलेला आहे पुदिना, मीठ आणि 2 चमचे मी साखर टाकलेली आहे. माझे टरबूज गोड होते त्यामुळे साखर मी कमी टाकली आहे. त्यामध्ये मी 4 ते 5 आईस क्यूब टाकले. आता हे वॉटरमेलनचं मस्त मी ज्यूस तयार करून घेणार आहे बघा. छान असं ज्यूस तयार झालेला आहे. आता मी काय करणार आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये चाळणीच्या साहाय्याने हा ज्यूस गाळून घेणार आहे. यामुळे काय होतं, त्यामधला जो काही जाड गर राहिला असेल तो निघून जातो आणि मॉजिटो पिताना एक नंबर लागते बघा. आता गाळलेला ज्यूसमध्ये मी टाकला आहे अर्ध लिंबू पिळून. आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. मी काय केलं, 3 ग्लास घेतले, त्यामध्ये मी हाफ ग्लास वॉटरमेलनचं ज्यूस भरणार आहे बघा. तुम्ही असं पण ज्यूस पिऊ शकता. आता आपण ज्यूस करत आहे म्हणून मी थोडंसं टरबूजचे काप लावले आहे साईडला. त्यामध्ये मी एक एक आईस क्यूब टाकले आहेत आणि उरलेल्या अर्ध्या ग्लासमध्ये मी टाकणार आहे सोडा. तुम्ही यामध्ये स्प्राईट पण टाकू शकता. मी सोडा टाकलेला आहे बघा. छान अशी आपली वॉटरमेलन मॉजिटोची ड्रिंक तयार झाली आहे बघा. अगदी सोपी होते की नाही, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाहेर या ड्रिंकसाठी पैसे दिल्यापेक्षा तुम्ही घरी एकदा ट्राय करा. खूपच सुंदर लागते. आणि थोडंसं मी त्याला टाकलेलं आहे पुदिना आणि त्याला मी गार्निश केलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने गार्निश करा बघा. अगदी सोपी होती की नाही. एकदा तुम्ही ही ड्रिंक घरी नक्की ट्राय करून बघा. आणि थंड थंड वॉटरमेलन मॉजिटो आपल्या परिवाराबरोबर मस्त बसून पिया बघा. हेल्दी पण आहे, स्वच्छ पण आहे, मस्त झालेली आहे बघा. छान अशी आपलं ड्रिंक तयार झालेली आहे. समरमध्ये तुम्ही याचं मस्त मज्जा घ्या बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.